आजचा मित्रांनो मी व्हिडिओ एडिट करणारच नाही, डायरेक्ट मी व्हिडिओ सोडणारच। आज फक्त तुम्ही व्हिडिओ बघा मित्रांनो। आजचा व्हिडिओ एवढा चांगला होणार आहे मित्रांनो, तुम्हाला सगळी माहिती भेटेल काय करायचं काय नाही तुम्हाला। तर हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, बऱ्याच भावाचे प्रश्न असतात की ओला उबेरसाठी कुठली गाडी घेतली पाहिजे, त्याबद्दल थोडा आज बोलू नये का। म्हणजे बऱ्याच भावांना प्रश्न असते की गाडी कुठली घेतली पाहिजे, मिनी घेतली पाहिजे की सिडॅन गाडी घेतली पाहिजे की इर्टिगा वगैरे घेतली पाहिजे, असे बऱ्याच लोकांना प्रश्न असते। तर थोडं त्याबद्दल आज बोलू। माझे जे 6 महिन्याचा अनुभव आहे पुण्यामध्ये, मी जानेवारीपासून गाडी चालवतोय, आता जुलै लागलंय। तर त्या 6 महिन्याच्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगतो की कुठली गाडी घ्यायला पाहिजे आणि गाडी घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे हे पूर्णपणे मी तुमच्यावर सोडून देतो। याच्याबद्दल मी एक शब्द पण बोलणार नाही, कारण की मी जर रिअल कंडिशन सांगितली आणि रिअल सांगितले काही म्हणजे जे कंडिशन आहे त्याबद्दल बोललो तर ते तुम्हाला खटकते। कारण की शुभमनी गाडी घेतली होती, तर मी तिथे गेलो होतो तेव्हा त्याची गाडी डिलिव्हरी होती, तर मी तो छोटासा एक व्हिडिओ टाकला होता। तर बऱ्याच लोकांना ते खटकले की तू म्हणतोय की गाडी घेऊ नको आणि तुझ्या मित्राला गाडी वगैरे घेतोय। पण तुम्हाला एक माहित नसेल तर सांगतो मित्रांनो, शुभम हा मुलगा दिसायला छोटा दिसतोय पण त्याचं माइंड खूप काम करतोय आणि तो जुना या बिझनेसमध्ये, तो नवीन नाही, तो 2-3 वर्षापासून या बिझनेसमध्ये आहे। त्याच्याकडे आधी जुनी गाडी होती आणि आता तो नवीन गाडी घेतली आणि त्याला अनुभव आहे, सगळं एक्सपिरियन्स आहे आणि तो खूप हुशार आहे। मी त्याला ओळखलंय आणि तो करू शकतोय असं, त्यामुळे त्याने गाडी घेतली। आणि त्याच्यावर कमेंट आले लोकांचे की लोकांना गाडी घ्यायला सांगा, नका सांगू आणि दुसऱ्याला गाडी घ्यायला लावा। तर असं काही नाही मित्रांनो, तुम्ही घेऊ शकता, मी त्याच्याबद्दल म्हणून काहीच बोलणार नाही। कुठली गाडी घ्यायची का घेऊ का नका घेऊ तुम्ही घेऊ शकता। पण मित्रांनो, मी एवढं सांगणार की म्हणजे आज आपण याच्याबद्दल बोलायचं की गाडी नेमकं तुम्हाला कुठली घ्यायची। तर मला वाटतं मित्रांनो, माझ्या अनुभवानुसार जर तुमच्याकडं एक सांगेल की पैसा असेल, म्हणजे घरून तुम्ही एकदम ओके आहे, तुमच्या पैशाची तुम्हाला काही अडचण नाही, तुम्ही एक 8-10 लाख रुपये तुमचे वेस्ट जरी गेले तरी तुम्हाला काय हरकत नाही, तर मग तुम्ही, माझ्या मनाला असं वाटते, माझ्या मनाला की डिझायर गाडी ही बेस्ट आहे। कारण की कसं ना, डिझायरमध्ये तुम्ही मिनीचे पण भाडे मारू शकता आणि शिड्यांचे जे भाडे आहे समजा ते पण तुम्ही मारू शकता, जे त्याचे प्रॉपर भाडे आहे डिझायर गाडीचे ते पण तुम्ही मारू शकता। प्लस तुम्ही आउट स्टेशनला पण जाऊ शकता, इंटरसिटी म्हणजे कुठं मुंबई वगैरे झाले, कुठं कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, कुठं पण तुम्ही जाऊ शकता, ते पण त्या गाडीला भाडे भेटते। म्हणजे ती ऑलराऊंडर गाडी आहे, कुठं पण ती फिरू शकते। आणि डिझायर गाडी मला पर्सनली स्वतः आवडते डिझायर गाडी, कारण की कसं मारुती सुझुकीची गाडी आहे आणि नवीन गाडीमध्ये चांगले फीचर्स आहे, थोडं अपडेटेड। थोडं मला तिचं लुक आवडत नाही, पण ठीक आहे, त्याला मॉडिफिकेशन केलं तर ते चांगली दिसते गाडी। आणि तिचं मेंटेनन्स वाईज जरी कॉस्ट काढली तर ती गाडी छान आहे। जर तुमच्याकडे बजेट असेल तर तुम्ही डिझायरकडे जाऊ शकता। आणि त्याच्याच टक्करला एक गाडी आहे मित्रांनो, ऑरा गाडी आहे। तर ऑरा पण गाडी एक नंबर गाडी आहे, काही प्रॉब्लेम नाही त्या गाडीमध्ये। पण बऱ्याच ड्रायव्हरकडून मी असं ऐकलेलं आहे की ऑरा गाडीचं मेंटेनन्स खूप जास्त आहे। तर असं काही नाही, थोडंफार जास्त आहे, पण जास्त तर आहे एवढं तुम्हाला नक्की मानून घ्यावं लागेल। ऑरा गाडीचं मेंटेनन्स थोडं जास्त आहेच आणि थोडी ती पण त्याच रेटमध्ये आहे, जवळपास थोडं एक 20-30 हजाराचा फरक पडतो। किंवा तर तुम्हाला कुठे डिस्काउंटमध्ये भेटली, तुम्हाला जर चांगलं बार्गेनिंग करता आले शोरूमवाल्यासोबत, तर तुम्हाला ती गाडी पण परवडेल, तुम्हाला ऑरा गाडी पण परवडेल। म्हणजे ती तुम्हाला कमी पैशामध्ये भेटेल असं मला म्हणायचं। थोडं तिचं मेंटेनन्स जास्त आहे, पण तिचं लुक वगैरे भारी आहे, आउट स्टेशनचे भाडे वगैरे त्याच्यामध्ये भेटते। तर ती पण एक तुम्ही गाडीमध्ये जाऊ शकता त्या गाडीकडं। परत याच रेंजमध्ये एक होंडा अमेज पण गाडी आता चालायला लागली, होंडा अमेज। तर त्याबद्दल मला काही जास्त माहिती नाही, पण ती थोडी गाडी महाग आहे याच्यापेक्षा। तर ती जर तुम्हाला घ्यायची असेल तर ती पण तुम्ही घेऊ शकता। आता हे 2 गाड्या फेमस आहे बिझनेससाठी। आणि दुसरी एक मित्रांनो, वॅगनार एक गाडी खूप फेमस आहे। वॅगनार म्हणजे ऑलराऊंडर गाडी आहे, ती कुठं पण चालते आणि वॅगनार पण तुम्ही घेऊ शकता। वॅगनार पण तुम्हाला एक 6.5 ते 680 पर्यंत जाईल। आता तुम्ही जर असं म्हणजे नाही का डिस्काउंट वगैरे घेतलं तर तुम्हाला, मित्रांनो आपल्याला एक ट्रिप आली, ते ट्रिप आपण कंप्लीट करून लगेच समोर तुम्हाला व्हिडिओ बनवून मी सांगतो आणखी माहिती। आपल्याला रामवाडीवरून एक ट्रिप पडली खराडीसाठी,
तर बघा कस्टमर मला वाटते त्या साईडनं उभे असेल, मला या साईडनं पिकअप लोकेशन दाखवले. आता कस्टमर म्हणते की मी इथंच आहे भैया, तर मग असं पण त्रास सहन करून घ्यावा लागतोय. आता त्यांना कुठं शोधायचं, आता आपण त्यांना बोललोय की मी इथं पिकअप लोकेशनला आहे, इथं या तुम्ही. तर बोलले की येतो, बघू आले तर घेऊन जाऊ, नाहीतर मग जावं लागेल पलीकडून, असा विषय आहे. परत आपल्या गाडीबद्दल तुम्हाला मी सांगतोच, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर मित्रांनो, छोट्या गाडीबद्दल बोलायचं झालं तर छोट्या गाडीमध्ये तुम्हाला एक आपला ऑप्शन आहे सेलेरिओ आणि एस्प्रेसो आणि वॅगनार. पण मला जे याच्यातली सगळी गाडी आवडते ना, म्हणजे कॉस्ट वाईज, मी नेहमी सांगतो, जे हे ओला उबेर लोक बुक करतात ना, यांची लायकी दाखवण्यासाठी त्यांना, मला माहिती आहे ती गाडी लुकिंगसाठी चांगली नाही आहे. 100% मी सांगू शकतो, लुक तिचा थोडा पण चांगला नाही आहे. पण ती गाडी तुम्ही कुठला पण बिझनेस चालू करताय तर तुमचा पैसे वाचते ना त्या गाडीमध्ये. ती गाडी तुम्हाला 5-5.5 लाखापर्यंत पडणार, 5 लाखापर्यंत. तर तुमचे पैसे किती वाचले, वरचे 2-3 लाख वाचले. सपोज तुम्ही वॅगनार पण घेताय तर तुमची 7 लाखामध्ये अमाऊंट जाते, ती गाडी तुम्हाला 5 लाखामध्ये जर भेटली तर 2 लाख रुपये तुमचे वाचले. प्लस त्या 2 लाखाचं तुमचं व्याज वाचलंय मित्रांनो, प्लस तुमचं त्या 2 लाखाचं व्याज वाचलंय. थोडा कॅमेरा पुसावा लागेल मागचं चालू. प्लस तुमचं त्या 2 लाखाचा व्याज वाचला आहे, म्हणजे तुमचे पैसे किती वाचू लागले मित्रांनो, तसा विचार करा ना. आणि नवीन जर येत आहे बिझनेसमध्ये तर मी ते बोलणार नाही, गाड्या तर खूप जास्त येते, तर मग बिझनेसचा काही भरोसा नाही आहे. जर तुम्ही कुठली पण गाडी घ्या, तुम्हाला छोटेच भाडे मारा लागणार आहे, म्हणजे कमी पैशाचे भाडे मारा लागणार आहे. कुठली पण गाडी घ्या, तुम्हाला रेट भेटणार नाही. सध्या रेट एवढा बकवास आहे ना, एवढा बकवास आहे की मी सांगू शकत नाही, म्हणजे एवढा बकवास आहे. आता मी सांगूच शकत नाही, एवढा रेट बकवास आहे. आता मी काही पण सांगितलं तर तुम्ही गाडी घेणार, त्यासाठी मी म्हणतोय गाडी कुठली घ्यायची तर कमीत कमी पैशावाली गाडी घ्या. आणि जर सेकंड गाडी भेटत असेल 1-2-3 वर्ष वापरून जर कुठली गाडी तुमची ओळखीची तुम्हाला कुठली भेटत असेल कमी पैशामध्ये तर ती घ्या. म्हणजे कोणी डुबलं तरी जास्त पैशामध्ये डुबणार नाही का. म्हणजे कोणाला जमते मेहनत, कोणाला जमत नाही. कारण की हे बघा, असलेला ट्रॅफिक असते, हे तरी नॉर्मल आहे. होय, चंदननगर बायपासला आहे मी आता, ट्रॅफिक खूप असते, त्यामुळे विषय हार्ड आहे खूप. तर त्या हिशोबानं बघा, तुमच्या हिशोबानं मला वाटतं की त्यामुळं एस्प्रेसो गाडी कमी पैशामध्ये छान राहील. कारण की तिला पण काय असं रेट कमी भेटत नाही, जे आम्हाला भेटतोय सेलेरिओ वॅगनारला, तिला पण तेच रेट आहे. पण जर तुम्ही नवीन येऊन ट्राय करायचं असेल तुम्हाला तर त्याच्यामध्ये तुमचे पैसे वाचू लागले ना. आता मी गाडी चालवतो, तुम्हाला हे कॅमेरामध्ये दिसत असेल की रोडने किती गाड्या उभ्या आहेत, तर असा विषय आहे. पण जर कोणाचं असं असेल की बाबा मला गाडी घ्यायची, करणार तेवढे दिवस करणार, नाही तर स्वतः वापरणार, मग त्यांनी थोडी चांगली गाडी घ्यावी. डिझायरकडे जावं, डिझायरचं थोडं टॉप मॉडेल घेतलं तर चालेल, पैसे असेल तर बरं का. पण कर्ज काढून सोनं गहाण ठेवून असं तसं करून कोणी शाळा करू नका, असं मला म्हणायचं. अशी शाळा करू नका कोणी. अशी शाळा केली तर तुम्ही खूप पस्तावणार काही दिवसानं आणि मला आठवण करणार त्यावेळेला. त्यामुळं पैसा असेल तरच गाडी घ्या. तुम्ही किती म्हणलं तरी मी सांगणारच, धंदा नाही आहे. आता तुम्ही बोलले की बाबा तुम्ही असं म्हणताय की धंदा नाही आहे, खरंच धंदा नाही आहे मित्रांनो. तुम्हाला वाटत असेल की मी गाडी घेतोय, तुम्ही गाडी घेतली तर माझ्या घरचं काही नाही चाललं हो. तुम्ही घ्या नका घेऊ, माझ्या घरचं काही नाही चाललंय. तुम्ही घेतली गाडी तर माझा बिझनेस काय कमी होणार नाही. मी काय जे 1000-1500 रुपये कमवतो रोजचे तर मी कमवणारच आहे. पण मी एक जर आपला गरीब कोणी भाऊ असेल, मित्र असेल तर त्याला मदत होईल, त्यामुळे बोलतोय. तुमच्याकडे कुठली कला असेल तर त्याच्यावर काम करा, त्याच्यामध्ये पैसे कमवा. आणि हे काय मित्रांनो, जर पैसे कमवायचे असेल ना तर कसे पण कमवू शकतो आपण. फक्त एक जिद्द पाहिजे माणसाची, आणि आपण ज्या प्रकारे विचार करतो ना त्या प्रकारे माणूस बनत जातोय. फक्त माणूस करणारा लागतोय. आता इथं सिग्नल रेड आहे आपला, पण इथं कसं कधी गाडी निघून जाते. इथं कसं पोलीस वगैरे कोणी नसते, त्यामुळे इथे गाडी निघून जाते. त्यामुळं जसं चालते तसं काढायचा प्रयत्न करायचा. रोड मोकळा असला फक्त आपल्यामुळं ट्रॅफिक होऊ द्यायचं नाही, आपल्यामुळं कोणाला त्रास झाला नाही पाहिजे तशी गाडी चालवायची. आता काही नाही, आता आपल्याला जमते गाडी. आपण जेव्हा गाडी घेतली होती तेव्हा आपल्याला, आपण ड्रायव्हिंग स्कूल लावला होता, त्याच्यामध्ये गाडी शिकलो होतो. गाडी जमत नव्हती प्रॉपर, खूप भीती वाटायची नवीन. आता काही नाही, बघा सिग्नल खोलले लगेच गाडी टाकायची, थांबायचं नाही बिलकुल. हे बघा बाबूराव आलाय समोरून, बाबूरावला जाऊ द्यायचं नाही तर मग ते आपल्याला लोक म्हणतात की ह्यानंच उडवलंय. आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये, आता मी इथं लावलेला ट्रायपॉडला कॅमेरा, त्यामुळं दिसणार नाही. हे बघा साईडनं किती गाड्या उभ्या आहेत.
तरी पण तुम्ही घेऊ इच्छिता तर घ्या. कसं आहे ना, नंतर तुम्हाला घरी पण वापरायला गाडी होईल. मी पण त्याच्यामुळेच गाडी घेतली होती नाही का, म्हटलं ओला उबेरवर आपण गाडी फेडून आपल्याला गाडी घरी वापरायला होईल आणि थोडंफार आपलं घर खर्च पण भागल, त्या हिशोबाने गाडी घेतली होती आपण. तर आपलं जर सध्या तर चालतंय, पण मेहनत लागते, त्याला रेट कमी मध्ये पळावं लागते, गाडी जास्त किलोमीटर चालवावं लागते, तेव्हा पैसे होतात. हे बघा, ही वॅगनर जुनी आहे, तर यांचं काय हप्ता वगैरे फिटला असेल तर यांना ताण नाही आहे काही. कधी हप्ते पण भरा, गाडीचं मेंटेनन्स पण काढा. आणि एक सांगतोय मी तुम्हाला, तुम्ही वॅगनर पण घेऊ शकता. सेलेरिओ मी चालवतोय, सेलेरिओ गाडी पण घेऊ शकता. सेलेरिओ गाडी पण बेस्ट आहे. मला तर याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असा वाटला नाही. याला थोडं जर मॉडिफिकेशन केलं नाही, 10-20 रुपये खर्च केलं ना, गार्ड असं तसं टाकलं थोडं, तर ही गाडी पण खूप चांगली आहे. मला तर ही गाडी आवडली, ॲव्हरेजला पण छान आहे. वॅगनर पण गाडी घेऊ शकता. वॅगनरमध्ये काही बघायचंच काम नाही, टॅक्सीची गाडी आहे, नो टेन्शन गाडी आहे. ते बघा, त्या रिक्षा बंद पडलाय, मधात लोटायचं काम पडतंय, त्यामुळं गाडीला मेंटेनन्स करणं, सर्व्हिसिंग करणं, लक्ष देणं खूप गरजेचं आहे. फक्त तिच्यावर पैसेच कमवणं एवढंच टार्गेट ठेवायचं नाही. तिला पुसणं वगैरे नाही का, तिला क्लीन ठेवणं तिच्यावर, कारण की आपलं घर चालते. हे बघा, ही रिक्षा चाललंय, लेडीज गाडी चालवते. करायचं म्हणलं तर माणूस कसं पण पैसे कमवतोय, आणि नाही करायचं म्हणलं तर काय होत नाही. ज्या दिवशी मी ठरवतो ना की आज आपल्याला पैसे करायचे, त्या दिवशी मी बराबर पैसे करतो. ज्या दिवशी मी नाटकं केले त्या दिवशी पैसे होतच नाही. असं आहे मित्रांनो, तुम्ही कुठं पण जीवनात असाल ना, कुठं पण, फक्त माइंड हॅपी ठेवायचं आणि आपल्या माइंडमध्ये तसे विचार आणायचे, तसं होत जाते. तुम्ही निगेटिव्ह विचार केला तर तुम्हाला दिवसभर निगेटिव्ह एनर्जी येणार. तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला, तुम्हाला दिवसभर पॉझिटिव्ह एनर्जी येणार. परत आपण सिग्नलला थांबलोय ज्ञान देत, म्हणून आपण चॅनलचं नाव ज्ञानी भाऊ ठेवले, कारण की मला ज्ञान द्यायला थोडं आवडते. तर आपला मुद्दा कुठं होता, हां, सेलेरिओ, वॅगनर, एस्प्रेसो कुठली पण घेऊ शकता. तर बघा, आता तुमचं विचार आहे. जर कोणाला मग या बिझनेसमध्ये एक सांगू शकतो मित्रांनो, कोणाचं जर लग्न झालं नसेल ना, तर तो एकटा पुण्यामध्ये राहतोय समजा, जसं की शुभम गालमेला तुम्ही ओळखत असेल, तर तशा माणसाला परवडते. कारण की त्या माणसाला कसं आहे ना, त्याला घरी पण जायचं असं काही नाही, म्हणजे नाही का, त्याची गर्लफ्रेंड असेल तर मग ते वेगळा विषय आहे, पण गर्लफ्रेंड असेल तर मग गाडी घेऊच नका, तुम्हाला परवडत नाही, तुम्ही लॉसमध्ये असाल. म्हणजे विषय कसा आहे ना, म्हणजे तुम्ही एकटे जर असणार तर तुम्ही 15-16 तास काम करू शकताय, असं मला म्हणायचं नाही का. आणि तुम्हाला फॅमिलीचं खर्च वगैरे नसणार, मग तुम्हाला फक्त गाडीचा हप्ता असणार, मग तुम्ही घेऊ शकता आणि फिरू शकता इकडं तिकडं. पण ही आजची कंडिशन आहे, समोर याच्यानंतर काय होईल काय माहिती नाही. हे काय मित्रांनो, की पुण्यामध्ये एवढं ट्रॅफिक व्हायला लागलं ना, एवढं ट्रॅफिक व्हायला लागलं की म्हणजे नाही का, नको नको वाटते गाडी चालवायला, पण पैशाकडे बघून जावं लागते माणसाला. जिथं मित्रांनो 30 मिनिटं लागायचे, पावसामधलं ट्रॅफिक सांगतो बरं का, जिथं आपल्याला 30 मिनिटं लागायची तिथं आता 1 तास 20 मिनिटं पण लागायले. काल मला वाघोलीवरून केशवनगर यायला मला 30 ते 35 मिनिटं लागतात असं नॉर्मल ट्रॅफिकमध्ये. काल मला माझे जवळपास 1 तास 20 मिनिटं लागलाय. म्हणजे असा पण टाइम जातोय, सिग्नल खुल्ला आहे, लगेच आपण गाडी काढू इथून. हा बघा, हा ट्रकवाला आपल्याला इकडून स्क्रॅच माराल, त्यासाठी थोडी गाडी थांबवायची. गाडी चालवायची कला आहे मित्रांनो, तुम्ही जेवढं नाही का दमानं चालवसाल गाडी, तेवढी तुमची गाडी ठोकणार नाही. आपल्याला ते व्हिडिओ बनवायचा हवं. मला असं चांगलं लोकेशन पाहिजे. माझी गाडी 1-2 जागेवर चांगली ठोकल्या गेलेली आहे, आणि त्याच्यामध्ये जास्त करून माझ्याच चुकीने ठोकल्या गेलेली आहे. ते मला थोडं डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवायचा आहे, तर त्यासाठी मला लोकेशन लागते नाही का, असं भिरभिर नको, असं मोकळ्या मैदानात जाऊन कुठेतरी व्हिडिओ बनवणार आहे, त्यामुळं लोकेशन लागते आपल्याला, मोकळं मैदानी. ट्रिप बघू कुठली आहे ते. गोदरेज इन्फिनिटी टू एक ट्रिप आलती, पण ते नाही परवडत, त्यामुळे घ्यायची नाही. आपल्याला जायचं मित्रांनो ड्युटीला, त्यामुळे घ्यायची नाही ती ट्रिप. आपल्याला जावं आपण हळूहळू, खालीच जाऊ घरी, काय हरकत नाही. तसा विषय आहे मित्रांनो. हे बघा, जिथं बघाल तिथं तुम्हाला पिवळ्या पाटीच्या गाडी दिसणार, असा विषय आहे. पण कोणी आल्याने आणि कोणी गेल्यानं बिझनेस कमी होत नसतो. पण एवढं मात्र नक्की आहे, ट्रॅफिक वाढायला लागले. याच्यानंतर काय होईल याच्यानंतर मला माहिती नाही. आता जेवढ्या गाड्या आहे रोडवर, कारण की रोज 50-100 गाड्या तर रोडवर येत असतील ना पुण्यामध्ये. आता एवढे पुण्यामध्ये जवळपास असणार ना 200-400 शोरूम असणार. 200-400 शोरूमवर कमीत कमी 100 शोरूम वाले तरी गाडी विकत असेल ना, तर 100 गाड्या रोडवर येत आहेत. आणि इम्प्रुव्हमेंट पुण्यामध्ये काहीच नाही, टॅक्स वगैरे सरकार सगळं घेत आहे.
आणि पुण्यामध्ये कन्स्ट्रक्शन एवढं स्लो आहे ना मित्रांनो, खूप स्लो आहे. त्यामुळे इम्प्रूव्हमेंट काहीच नाही आहे. कुठं रिंग रोडचा विचार करत नाही, कुठं बाबा आपण उड्डाणपूल बनवला, इथून फ्लायओव्हर बनवला तर इथला मार्ग हाल होईल, तसं काही नाही. बघा आपण मुंडवा चौकात प्रवेश करतोय, मुंडवा चौकात आपलं आगमन होतंय मित्रांनो. ट्रॅफिकमध्ये घुसतोय आपण, पण मला रोजच्यापेक्षा कमी ट्रॅफिक दिसते मुंडवा चौकात. तर हॅट्स ऑफ पोलीससाठी, टाळ्या वाजवल्या पाहिजे पोलीससाठी. ते ट्रॅफिक कमी दिसते ते फक्त पोलिसामुळे कमी दिसते. पोलीस असले तरच ट्रॅफिक कमी असते मुंडवा चौकात, नाहीतर मग ह्याच्या मागून लाईन लावावं लागते. तर असा विषय आहे मित्रांनो. थोडा एनर्जी हाय आहे आज, त्यामुळं मस्त व्यवस्थित बोलतोय. तुम्हाला काही म्हणजे माझ्याकडून काही चुकीचं बोलल्या गेला असेल तर मला माफ करा. ही बघा मी जी गाडी बोलतोय, ज्या लोकांची लायकी आहे एक्सप्रेसो याच्या मागे घेतो. तुम्हाला दाखवतो गाडी. ही गाडी आहे ती एक्सप्रेसो, टॅक्सी गाडी आहे मस्त छोटी कमी पैशामध्ये. ही उबेरवाल्याची गाडी आहे. आणि हा जर बाबा कोणाचा किडा खूपच खटखटतोय माझ्यासारखा, घ्यायचीच आहे गाडी, तर ही बघा ही उबेरचा गाडी आहे. ही उबेरची गाडी तुम्हाला पुण्यामध्ये कुठं पण दिसत चालेल. नंबर घ्या आणि उबेर प्लेटची गाडी चालवा. याच्यामध्ये तुम्ही 12,000 गेलेत जाऊ दे तुमचा, पण तुम्हाला अनुभव येईल. ते 12,000 डिपॉझिट घेते, 1,000 रुपये रोजचे द्यावं लागते. मग तुमचं तसं प्लॅन असेल तर तसं करा. 1,000 रुपये गेले आणि ते 12,000 गेले, त्याला आधीच सांगा बाबा मला चालवायचं, तेवढे दिवस चालवणार मी. बघा मग महिनाभर ही गाडी तुम्ही चालवून बघा तुम्हाला जमते का नाही. आणि जर नवीन घ्यायची असेल तर नवीन घ्या, माझं त्याच्यामध्ये काही म्हणणं नाही. मी रिअल कंडिशन आहे ते तुम्हाला दाखवली. आता हे मुंडवा चौकामध्ये तरी आपण डायरेक्ट पुलाच्या समोर आलोय. ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आता इथून टर्न मारलं की आपल्याला डायरेक्ट घरीच जायचंय. आज जरा मित्रांनो जास्त बोलले बरं का आपण, माझ्याकडून काही चुकला असेल, कोणाला वाईट वाटलं असेल. बऱ्याच ड्रायव्हर भावांचा हा प्रश्न असतो की तू लोकाला गाड्या घ्यायला सांगतो कशाला, अर्निंगचे व्हिडिओ बनवतो कशाला. आता मला युट्यूबवर व्हिडिओ बनवायला आवडते आणि माझा कंटेनच तो आहे. माझं म्हणजे नाही का व्लॉग आहे, म्हणजे नाही का आपण दैनंदिन जीवनामध्ये कुठं पण फिरतो ते बनवा, मी बनवतो. पण बऱ्याच ड्रायव्हर भावाला ते खटकते. आधी जिकडे रेट नाही, आधी जिकडे बिझनेस नाही, आणि तू लोकांना सांगतोय 2 कमवले 3 कमवले लोक गाड्या घेतात. हे पण मित्रांनो तेवढंच खरं आहे. 2 कमवले 3 कमवले ही गोष्ट मित्रांनो खरी आहे, कमवतो आपण. पण मित्रांनो खर्च पण खूप आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा बरं का. जर 2-3 हजार कमवत असेल तर तुम्हाला कमीत कमी 1,000 ते 1,200 रुपयाचा CNG लागू शकतो. त्यामध्ये तुमचा रिचार्ज पकडा मित्रांनो. जर तुम्ही रिचार्ज केला नसेल तर 89 रुपये याचे, म्हणजे 149 रुपये त्या ओलाचे आणि 89 रुपये त्या उबेरचे, म्हणजे 250 रुपयाचा रिचार्ज राहिले की ते तुम्हाला नाश्ता जेवण केलं तर तुम्हाला 1200-1300 रुपये प्रॉफिट राहिले. म्हणजे तुम्हाला सगळं मिळून, आणि मेंटेनन्स काढा, मेंटेनन्स गाडीचं 200 रुपये काढा, म्हणजे तुम्हाला 1,000 रुपये उरते. 2,000 रुपये खर्च आहे. तर तुम्ही म्हणसाल येड्यासारखं काही पण सांगतोय. अरे मित्रांनो ट्रॅफिकमध्ये एवढं लागतंच. तुम्ही 3,000 रुपये केले तर तुम्हाला 1,000-1,100 रुपयाचा CNG लागणार. हे बघा तुम्हाला मी ॲक्युरेट टोटल सांगतो, 1,000 ते 1,100 रुपयाचा CNG लागणार. 1,200 पर्यंत लागू शकतो, पण तुम्ही गाडी व्यवस्थित चालू असेल तर CNG कमी लागणार. ट्रॅफिक वगैरे बघून जर तुम्हाला माहिती असेल तर 1,100 रुपयाचा CNG पकडू. एक आपण 3,000ची टोटल मारू. ट्रॅफिकमध्ये थांबलोय तर आपण टोटल मारू. बघा 3,000 रुपयाचा CNG, 3,000 रुपयाचा आपला बिझनेस, 1,100 रुपयाचा CNG काढा. 3,000 रुपये कमवायला 12 तास मन लावून काम केलं तर होतात. ते मग कुठली पण ट्रिप तुम्हाला घ्यावं लागेल, रेट कमीचं बघावं नाही लागेल. त्यामुळे 1,100 रुपयाचा CNG काढा. आणि आपण एकाच ॲपवर काम करणार नाही. एका ॲपवर काम केलं तर चांगलं असते, पण माणूस एका ॲपवर काम करत नाही. त्यामुळं 150 रुपये रिचार्ज पकडा तुम्ही. जर 6 तासाचं ओला रिचार्ज केले आणि उबेरचं वर काम केले तर 150 रुपयाचं रिचार्ज झाले 1350 रुपये. आणि जर तुम्ही गाडी चालवताय तर तुम्ही 100-150 रुपयाचं खाणार. ते 150 रुपये पकडा तुमचा स्वतःचा खर्च. 1350, 1400, 1500 रुपये झाले. आणि गाडीचं मेंटेनन्स तर तुम्हाला 200 रुपये रोजचे काढावं लागणार. झाले 1700 रुपये. तुम्हाला मग असे 1200 ते 1300 रुपये उरणार. हे मित्रांनो रियालिटी आहे. जर तुम्हाला 12 तास काम करून 1200-1300 उरले तर चालते, तर मग घ्या. आता हे असं होते, याच्यासमोर काय बिझनेस होणार ते मला माहिती नाही. तर असा विषय आहे मित्रांनो. मी सकाळी निघालो होतो. माझं सांगू का तुम्हाला, मला अर्निंग सांगायला नको वाटतं, कारण की माझ्यामुळे कोणी फसायला नको. पण आता मी सकाळी निघालो होतो. बघा किती, 8:30 वाजता निघालो होतो. 8:30 निघालो ना, आता वाजले 12:33. मला आणखी 10 मिनिटं लागेल घरी जायला. तर माझे झाले मित्रांनो 850 रुपये. 850 रुपये करून मी घरी चाललो. मला CNG लागला असेल 850 रुपयातून.
300 रुपयाचा लागला असेल, मला 500 रुपये उरले, त्याच्यामधून माझं मेंटेनन्स काढा, असं तसं, म्हणजे घर खर्च निघाला आपला, संपला विषय. एवढंच आपलं टार्गेट आहे. टार्गेटवर आपण बराबर काम करतोय. आता आपल्याला जायचे सेकंड शिफ्टला. कुठलं पण काम करा सोपं नसते, आणि केलं तर फायदा आहे बरं का. मेहनत केली तर फायदा आहे, पण त्याला मेहनत अशी जीवापाड मेहनत लागल. जीवाचा विचार नाही करावा लागल, तेवढी मेहनत लागल तरच आहे. हे बघा, असे लोक रॉंग साईडने गाड्या टाकतात. याचं पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. हे लोकांना तुम्ही थोडं पण टच केलं तर हे लोक तुमचं ऐकून घेणार नाही, तुम्हाला उलट शिवाय देणार. पण आजपर्यंत माझं असं कुठं काही झालं नाही. मला त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवायचं बोलू तर असं सांभाळून गाड्या चालवा लागणार. हे बघा, हे केशवनगरचं ट्रॅफिक आहे. याची पण एक वेगळीच स्टोरी आहे, हे तुम्हाला मी त्या दिवशी सांगितली. हे बघा, हे असे लोक रॉंग साईडने टाकतात, त्यामुळं ट्रॅफिक होते. तर हे सर काय थांबना आपले नॅक्सॉनवाले, तर त्यांना जाऊ देऊ आपण, नाहीतर आपली गाडी घासल. त्यामुळं त्यांना जाऊ दिलेलंच बरं. आणि कशाला आधीच इतर माणसाकडे पैसे नाही, कशाला खिशातून पैसे टाकून ते स्क्रॅच काढत बसायचे. तर असा आहे मित्रांनो विषय. तर एवढं सगळं जर तामझाम करू शकता तर घ्या, नाहीतर तुमच्याकडे जर एखादी कला असेल दुसरी, एखादी चहाची टपरी टाका, पोहे विका, काही पण करा. पोहेचा बिझनेस मित्रांनो पुण्यामध्ये खूप चालतोय. पोहे एवढे खातात ना, मला पण आवडते पोहे. मस्त ते तर्री पोहा, रस्सा भेटतोय, मस्त पोहा भेटतोय, एक प्लेट भरून एक लिंबू भेटतोय. आणि हे बघा, हे भावानी इथं लावले साईडला. तर तसं काही तर तुमच्याकडे कला असेल तर तसं चालू द्या. पण कोणाकोणाला स्वाभिमानाची पण खूप असं वाटते नाही का, म्हणजे मी कशाला चहा विकू, मला काय म्हणतील लोक. आलोय प्रश्नावर आलोय आता. याच्यावर आणखी 2 मिनिटं बोलू शकतो मी. काय म्हणतील लोक मित्रांनो, हे विषय जर आपण तुम्ही जर आता ह्या काळामध्ये काय म्हणतील लोक जर आपण पकडून चाललो ना, तर तुम्हाला भीक नाही मागावं लागणार. तुम्ही असणार घरून तेवढे, पण मला तर भीक मागावं लागणार. काय म्हणतील लोक हे ते जर आपण काम करत गेलो नाही. माझा डिप्लोमा झालेला आहे पॉलिटेक्निक, ते दुसरा विषय आहे. पण जर लोकांचं आपण ऐकलो की बाबा तू एवढं शिकलाय, गाडी चालवतो का, तुझा जॉब हा ते, जॉबमध्ये कमी पेमेंट आहे, त्याच्यामध्ये भागत नाही ही घेतले, कमीत कमी याच्यावर घर खर्च भागल, हे ते असं. म्हणजे आपल्याला काय सांगायचं होतं, लोकांचं जर ऐकले ना लोक काय म्हणतील, तर मित्रांनो आपलं काहीच होऊ शकणार नाही. त्यामुळं तुमची स्वतःची लाईफ आहे मित्रांनो, हॅपी राहा जीवनामध्ये. काही पण करा, हॅपी राहा, आणि लोकांचं ऐकू नका. तुम्हाला जे करायचं ते करा, पण जे गोष्ट तुम्ही करताय ना त्याला वेळ द्या. तिथून नका लगेच मूव्ह होऊ नका, मूव्ह फॉरवर्ड करू नका. तिथे तुम्ही थांबा, त्या गोष्टीवर काम करा, तरच तुम्हाला म्हणजे नाही का त्याच्यामध्ये तुम्ही मास्टर बनत जाणार. आणि लोकांचं ऐकू नका. तुम्हाला चहाची टपरी टाकायची असेल, तुमचं शिक्षण झालं असेल, पेमेंट कमी असेल माझ्यासारखं, तर काही पण बिझनेस करा मित्रांनो. काळाची गरज आहे, लोकांची गरज ओळखा की लोकांना काय कमी पडते, तो बिझनेस शोधून काढा आणि तो बिझनेस करा. आता हे तुम्हाला करावं लागेल. तुम्ही म्हणसाल की मला तुम्ही एखादा बिझनेस सांगा. पुण्यामध्ये जागा बघा, चहाची टपरी टाका, ते टेबल टाकून कुठं पण उचलून गेले तरी काही टेन्शन नाही आहे. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पण नाही आहे. आपण पण ट्राय करणार आहे काही दिवसानं. आता बघू हळूहळू, काही दिवसानं आहे थोडं काम सोडायचा प्लॅन आहे. काम सोडला की मग आपण करू काहीतरी. मला आवडते जास्त नाही का नवीन नवीन गोष्ट करायला, आणि जे लोक नाही म्हणत तेच गोष्ट मी करत असतो. पण काही ना काहीतरी करत राहायचं. आता हे बघा, हे सर येतात मग गाडी घेऊन, फक्त मला ठोकला नाही पाहिजे. म्हणजे भाऊ थांब म्हणू लागले तर थांबतो मी दादा, पण मला जागा दिसते, मी नाही थांबत, मी निघून जातो. तर अशीच सगळ्यांची भावना असते, कोणी थांबत नाही तर मी पण थांबत नाही, मी निघून जातो. तर मी निघालो अशा प्रकारे. मी थांबलो असतो तर तिथेच मला थांबायचं काम पडलं असतं, त्याच्यापेक्षा कशाला थांबायचं, निघालो जागा आहे तर. नाहीतर केशवनगरमध्ये ट्रॅफिक म्हणजे मलाच माहिती आहे. आता इथं काय विषय झाला आहे, बरेच लोक जमा झाले, कोणतरी गेलं वाटते, नाही काहीतरी पोलिओचं काहीतरी हा विषय, जाऊ तिकडे. तर असा विषय आहे मित्रांनो जीवनामध्ये, पैसा कमवा, पैशाशिवाय काही नाही आहे, एवढं मला कळालेलं आहे. पण एवढं सांगू शकतो मित्रांनो, मला पुण्यामध्ये हे 8वं वर्ष चालू आहे. 7 वर्ष झाले मला, 7वं का 8वं चालू आहे, असं 7-8 वर्ष झाले मला पुण्यामध्ये. तर मी आधी पुण्याला यायचो मित्रांनो, तर मी 2-3 दिवस 15 दिवस काम करून पळून जायचो, मला ते करा वाटायचं नाही. पण आता जबाबदारी आहे, आता थांबलो, आता कुठं जाणार आहे, आता काम करावंच लागते. तर त्यामुळं मी विचार केला नाही माझं काय शिक्षण झालंय काय नाही, ते पण मला एक व्हिडिओ बनवायचं आहे. मी काय काय नाही केलंय, मी काही करता आलो पुण्यामध्ये येऊन. लोकांनी मला खूप नावं ठेवली, पण मी
करत गेलो, थांबलो नाही म्हणून माझ्याकडे थोडं थोडं येत गेले. आपल्याकडे काही नव्हतं, थोडं थोडं आज गाडी आहे, सगळं म्हणजे नाही का व्यवस्थित झाले. हे सर काय खूपच हळू गाडी चालवतात, त्याला हॉर्न वाजवलं तर मागं बघते, सर थोडं साईडला घ्या असं मला म्हणायचं. तर मला काय म्हणायचं मित्रांनो, तर मेहनत करत गेले, सातत्यानं काम करत गेले, इमानदारीनं काम करत गेले तर तुमचं चांगलंच होते. फक्त करत राहावं लागते नाही का. मग हे सोडलंय ते सोडलं, इकडे जाऊ तिकडे जाऊ, मग काही नाही होत. आज मी जरा जास्तच बोलतोय असं मला वाटते. असंच मी ज्ञान देत असतो मित्रांनो, म्हणून आपलं नाव ज्ञानी बाबा आहे. जाऊ द्या, जर जास्त बोललो कोणाला तर राग येतोय, परत कमेंटमध्ये लगेच लोक भुगतात, जास्तच बोलायला लागले. पण मला वाटत नाही की मी काही वाईट सांगतोय, कॉमेडी पण करतोय थोडा आणि तुम्हाला चांगलंच सांगतोय. कारण की माझं घर इथून 1 किलोमीटर राहिले, तोपर्यंत आपण बोलणार आहे तुमच्यासोबत. आणि मित्रांनो, मी युट्यूबला व्हिडिओ का टाकत नाही ना, माझं तेच कारण आहे की नाही का, लोक बोलतात की अर्निंगचे व्हिडिओ वगैरे टाकू नको, लोक गाड्या घेतात तुझ्यामुळे, आमच्या बिझनेसवर फरक पडतोय वगैरे असं नाही का. मित्रांनो, मी व्हिडिओ बनवले नाही बनवले तर याचा त्याचा मित्र तरी सांगतोच ना. आज मी 2 कमवले 3 कमवले तर असं नाही का. पण खर्च कोणी सांगत नाही, मी ते पण तुम्हाला सांगितलंय आज नाही का. खर्च पण असतो, मग असं लोक घेणारच आहे. मी कोण म्हणल्यानं नाही म्हणल्यानं असं थांबणार नाही कोणी. मग असं वाटतं कधी कधी बाबा जाऊ द्या, नको, आपल्या ड्रायव्हर भावाचं नुकसान होते व्हिडिओ बनवले तर. त्यामुळे मग कधी कधी व्हिडिओ बनवत नाही. आजचा मित्रांनो मी व्हिडिओ एडिट करणारच नाही, डायरेक्ट मी व्हिडिओ सोडणारच. आज फक्त तुम्ही व्हिडिओ बघा मित्रांनो. आजचा व्हिडिओ एवढा चांगला होणार आहे मित्रांनो, तुम्हाला सगळी माहिती भेटेल, काय करायचं काय नाही, तुम्हाला हर एक माहिती भेटेल आपल्या व्हिडिओमध्ये. फक्त आजचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू मित्रांनो बघा पूर्ण.